गोपनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार जोग स्टेडियम प्रभाग क्रमांक 8 मध्ये मतदानाच्या दिवशी गंभीर प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे। बहुजन वंचित आघाडीचे काही कार्यकर्ते काँग्रेस पक्षाच्या वतीने जनतेला राणा कॉम्प्लेक्स येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आमिष दाखवत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी संबंधित कार्यकर्त्यांना एका घरात पकडण्यात आले असून त्यानंतर तेथे शाब्दिक वादही झाल्याची माहिती आहे। या घटनेमुळे मतदान केंद्र परिसरात विरोधी पक्षाकडून दबाव व हुकुमशाही पद्धतीने हस्तक्षेप होत असल्याचा आरोप पुढे येत आहे। कुठे गेली ते कुठे गेली हिरोईन पुन्हा इकडं पेशंट आहे। अच्छा अच्छा ओके ओके 2 मिनिटं सांगतो मी तुम्हाला पेशंट ठीक आहे। योगेशदा थांबा ना तुम्ही धांदल काले करता ओ योगेशदा बस धांदल काले करता तुम्ही हवी दादा कुठे गेली एवढ्यावरच न थांबता काँग्रेसच्या अमरावती शहर महिला अध्यक्ष जयश्री वानखडे यांनी महेंद्र कंगाले यांना मतदान करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचे दृश्य होमगार्ड कार्यालय येथील मतदान केंद्रावर पाहायला मिळाले। या वादात पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। आजच्या दिवशी विविध मार्गांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचे प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात करण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। या सर्व प्रकारावर निवडणूक आयोग कोणती ठोस कारवाई करणार का असा सवाल आता मतदारांच्या मनात निर्माण झालाय। नहीं